गोव्याच्या राजकारणात आता गावागावातील मतदारांशी थेट संवाद साधण्यावर राजकीय पक्षांचा भर वाढताना दिसतोय. आणि याच पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्ड पक्षानं जिथं गाव तिथं मी या नव्या मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई स्वतः गावागावात पोहोचणार असून स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न प्रत्यक्ष जाणून घेणार आहेत. केवळ कार्यालयात बसून नागरिकांच्या समस्या समजून घेण्याऐवजी प्रत्यक्ष गावात जाऊन लोकांशी संवाद साधण्यावर या मोहिमेत भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. सध्या सांगला की आम्ही बंद दवरतले, तसोच आमचा PAC भितर हें जालें. कारण खूपदां जाणून बुजून करप आनी आमी ताका बळी पडप अशें फुडाराक जावचें ना. कारण पक्षान ह्या मॅटराचेर आतां उलोवपाचें बंद करपाचें ठरयलां. त्याच बरोबर PACक आमी अशें ठरलां की आमचे अध्यक्ष 40 मतदारसंघां भितर एक दिसाचो म्हणजे सकाळीं वचून रातचो येवपाचो दौरो करतलो. ताजे उपरांत आमी यात्रा काडटले. जशें पयलीं ठरयल्लें त्या प्रमाणे 40 मतदारसंघां भितर आमी यात्रा करतले. पार्टी वाडोवप, दर वेळाचें कितें जाता, एलायन्साचें टॉक जाता आनी पार्टी वाडपाचें आमचें थंयच बंद जाता. पार्टीचो ग्रोथ जो जावपाक जाय तो जायना, तो बंद जाता. म्हणून आमी स्पश्ट ठरयलां की पार्टीच्या ऑर्गनायजेशनाचेर आमी पुरायपणान फोकस करप, नवीन इंडक्शन करून घेवप, नवीन युथांक पार्टी भितर घेवप, नवीन लिडरांक पार्टी भितर घेवप आनी 40 म्हणजे 40 जे मतदारसंघात 40 मतदारसंघां भितर पार्टीचें पुरायपणान ह्या एक 2-3 म्हयन्यां भितर लक्ष केंद्रीत करून पक्ष वाडोवपाचें आमचें पुराय ध्येय आसा. त्या दृश्टींतल्यान आमचें उलोवप जालें. त्याच बरोबर पयलीं कुशावतीचे जे मतदारसंघ येतात, 5 मतदारसंघ कुशावती भितर येतात. सांगें, सावड्डें, कुडचडे, केपें आनी काणकोण हांगा एक दिवसाचो दौरो एसेंब्लीच्या चालू जावचे पयलीं आमी हे पयलीं एक दिसाचो म्हणजे 5 दिसांचो दौरो आसतलो 5 मतदारसंघां भितर. हातूंत फोकस जातले. महिला वर्ग आसत, युवा वर्ग आसत, किंबहुना जे बाकीचे फार्मर आसा, शेतकरी भाव आसत, सगळ्यांक वचून मेळप, तांची घरांनी आयकून घेवप आनी जाता त्या पद्दतीन विधानसभे भितर मांडपाचो प्रयत्न आमी कुशावती भितर करप असो ठरला. आनी एसेंब्ली जावले उपरांत सालसेताचे 8 मतदारसंघ येतात ते, मागीर मुर्मुगांवाचे 4 मतदारसंघ, त्याच बरोबर फोंडा तालुक्याचे 4 मतदारसंघ आमी पुरायपणान कवर करतले. हें जाले उपरांत सावथ गोवा जाले उपरांत आमी नॉर्थ गोवाचे तिसवाडी आसत, बार्देस आसत, सत्तरी आसत, दिवचल तालुका आसत, पेडणे तालुका आसत, ह्या सगळ्या तालुक्याक आनी सगळ्या मतदारसंघां भितर वतले एक दिसाचो दौरो. ताजे उपरांत आमची यात्रा जातली. आनी पुरायपणान म्हणजे हांव परत एकदां स्पश्ट करतां, आमचें पार्टीचें ऑर्गनायजेशन वाडोवपाच्या दृश्टीन आमचें काम चालू जाता. पण नेमकी ही मोहीम कशी असणार? जिथं गाव तिथं मी या मोहिमेअंतर्गत विजय सरदेसाई वेगवेगळ्या गावांना भेटी देतील. तिथं स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. गावातील मूलभूत सुविधा, सुरू असलेली किंवा प्रलंबित असलेली विकास कामं आणि नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत नागरिकांकडून माहिती घेतली जाणार आहे. म्हणजेच मोठ्या राजकीय सभा किंवा पक्षाच्या कार्यालयातील बैठका यापुरता हा उपक्रम मर्यादित राहणार नाही. त्याऐवजी गावात जाऊन तिथल्या लोकांचे प्रश्न त्यांच्याकडूनच समजून घेण्याचा गोवा फॉरवर्डचा प्रयत्न असणार आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून कुशावती जिल्हा परिसरातील नागरिकांचीही विजय सरदेसाई भेट घेणार आहेत. तिथल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि स्थानिक प्रश्न जाणून घेतले जाणार आहेत. या संपूर्ण मोहिमेचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे गोवा फॉरवर्डचा जनसंपर्क अधिक मजबूत करणं, गावागावात जाऊन स्थानिकांच्या समस्या समजून घेणं आणि हे प्रश्न राजकीय व्यासपीठावर मांडणं हा या मोहिमेमागचा उद्देश असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलंय. आता या मोहिमेकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर गाव पातळीवर नागरिकांशी थेट संपर्क निर्माण करण्याचा गोवा फॉरवर्डचा हा प्रयत्न असल्याचं दिसतंय. जिथं गाव तिथं मी या नावातूनही पक्षानं नेत्याला थेट मतदारांपर्यंत नेण्याची रणनीती आखल्याचं स्पष्ट होतंय. दरम्यान आगामी काळात ही मोहीम गोव्यातील आणखी गावांमध्ये नेण्याचं नियोजन पक्षाकडून केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विजय सरदेसाई कोणकोणत्या गावांना भेट देतात, नागरिक त्यांच्यासमोर नेमके कोणते प्रश्न मांडतात आणि या प्रश्नांवर गोवा फॉरवर्ड पुढे काय भूमिका घेतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.